हॅलो हाय नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. आज मी बनवते आहे एक असा पारंपरिक गोडाचा पदार्थ. त्याला मी थोडासा ट्विस्ट दिलेला आहे आणि तो म्हणजे मोदक स्विस रोल. आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करते आहे. पण त्याआधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर हे स्विस रोल बनवण्यासाठी मी एक नारळ किसून घेतलेला आहे, सोबत अर्धी वाटी गूळ आणि 3-4 काजू आणि 3-4 बदाम बारीक बारीक तुकड्यांमध्ये असे कापून घेतलेले आहेत. हे स्विस रोल बनवायला सोपे आहे आणि खायला सुद्धा तुम्हाला अक्षरशः गणपतीच्या पिरियडची आठवण करून देईल एवढे सुंदर लागतात. आता पॅनमध्ये गूळ घातला, सोबत ओलं नारळ घातलं. नारळाच्या ओलाव्याने गुळाला लवकर पाणी सुटते आणि व्यवस्थित मिक्स होतं. त्यानंतर 1 चमचा मी इथे खसखस आणि 1 चमचा बडीशोप घातली. अप्रतिम चव लागते बडीशोप घातल्याने. त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालून ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतले. गूळ चांगला वितळला गेला आणि मिश्रण थोडं कोरडं झालं की गॅस बंद करायचा आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं. त्यानंतर घेऊया आपण इथे 1 वाटी तांदळाचं पीठ. हे बासमती तांदळाचं पीठ आहे, जे आपण उकडीच्या मोदकसाठी वगैरे वापरतो ते वालं. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचे, पण सुरुवातीला आपण आधी 1 वाटी पाणी घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने आता हे तयार मिश्रण आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं. मला ही उकड काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत वाटते. त्यानंतर 2 चमचे तूप घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. तयार मिश्रण गॅसवर ठेवायचं आणि मंद आचेवर याला मिक्स करत राहायचं. ही पद्धत वापरल्याने उकडमध्ये गोळे होत नाही, परिणामी आपल्याला उकड मळायला सोपी जाते. आता छान उकड ही मस्त आपली बऱ्यापैकी झालेली आहे. तुम्ही बघू शकता पॅन सोडत आहे ते. त्यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. त्यानंतर आपण इथे कुकरचं भांडं घेऊया. त्यामध्ये तयार सारण मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ते स्प्रेड करायला सोपं जाईल. साधारण अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. त्यानंतर इथे उकडसुद्धा आपली छान तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता तयार उकड एका परातमध्ये काढायची आणि मॅश करत करत हाताला तूप लावून याला व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे. मळलेली उकड थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर मी इथे माझा असा हा चॉपिंग बोर्ड आहे, मी तो घेतलेला आहे, जो स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर तुम्ही इथे पाट किंवा किचन फ्लोअरलाही याची अशी जाडसर पोळी लाटून घेतली तरी चालते. तयार उकडचा मऊ असा गोळा तयार करायचा, पाटावर ठेवायचा, तूप लावून त्याची अशी जाडसर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. साधारण आपल्याला पोळीपेक्षा थोडी जाड ठेवायची आहे अशा पद्धतीची. आता तयार मिश्रण किंवा जे सारण आहे ते आपल्याला इक्वली याच्यावर व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे, चांगलं पसरवून घ्यायचं आहे. आणि हे छान पसरलं गेलं की त्याला थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे तयार जे सारण आहे किंवा जे स्प्रेड आहे हे व्यवस्थित पारीला चिटकून राहील आणि दोघांमध्ये गॅप राहणार नाही. आता यात तयार आपल्याला पारीचे मस्त असा घट्ट रोल तयार करायचा आहे. अशा पद्धतीने हळुवारपणे आपल्याला ही क्रिया मात्र आपल्याला एकदम सावकाश करायची आहे. तयार रोलचा आपल्याला दोघा साईडचा भाग थोडासा कापून ठेवायचा आहे, कारण हा भाग म्हणजे पोकळ आहे किंवा तिथपर्यंत सारण पोचलेलं नाही आहे. त्यानंतर स्टीमरवर मी इथे केळीचं पान ठेवलेलं आहे. त्यावर आता आपला हा रोल ठेवायचा आणि वरतून मी त्याला पुन्हा केळीच्या पानाने कव्हर केलेला आहे. आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं आपल्याला याला छान वाफवून घ्यायचं आहे, जसं आपण मोदक वाफवतो. 15-20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान इथे आपला हा रोल वाफवला गेलेला आहे, मस्त इथे तयार झालेला आहे. तर आता हा गरम गरम तर आपल्याला कट करता येणार नाही, त्यासाठी याला थोडंसं थंड होऊ देऊया. थंड झाल्यानंतर मस्त याला आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा आपला मोदक स्विस रोल तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. नवीन वर्षासाठी तुमचा काय बेत आहे नक्की कळवा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगेन हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू.